15 धावांपर्यंत. 12 चेंडू 41 धावांची गरज. नक्कीच 20.5च्या रन रेटने आपल्याला धावा जमवावे लागतील, कारण 41 धावा. मयुरेश येते गोलंदाजीला. संघासाठी तिसरा आणि महत्वाचं षटक, कारण मयुरेशवर एक महत्वाची भूमिका दिली, कारण या षटकामध्ये जर जबरदस्त गोलंदाजी झाली तर पुढलं षटक नक्कीच चांगला हाताळणे, परंतु ह्या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर फलंदाजाला तितकंच सोपं होईल. 12 चेंडू 41 धावांची गरज असताना गोलंदाज मयुरेश कशा प्रकारची गोलंदाजी करेल. मयुरेशकडे एक चांगल्या प्रकारचं ऑब्रेक आहे, लेग ब्रेक आहे आणि दोन्ही त्याची गोलंदाजी तितकीच चांगली आहे. प्रत्येक मॅच मध्ये तो गोलंदाजी करतो आणि आज त्याला आपल्या संघासाठी एक चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. मयुरेशचा पहिला चेंडू शॉर्ट पिच पूल केलाय आणि ते फलंदाज मात्र बाद होतोय. मोठा फटका मारला होता नक्कीच, परंतु चांगल्या प्रकारचं जज केलंय आणि फलंदाज यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. एक मोठा हातरा कोलगाव संघाला झालाय. एकामागोमाग एक नक्कीच फलंदाज बाद होत आहेत. मोठे फटके मारण्याच्या नादात फलंदाज बाद होत आहेत. नवीन फलंदाज जातोय संकेत कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. एक मोठा हार्ड हिटर कोलगाव संघाकडून नक्कीच करतो. 11 चेंडू 41 धावा. मयुरेशचा पुढील चेंडू ह्या वेळेला खूप बुंदाट टाकलेला चेंडू आणि फलंदाज यष्टीचेत बाद होतोय. त्रिफलाचीत बाद झालाय. जबरदस्त गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर नक्कीच म्हणता येईल. आणि तिसरा इथे खेळाडू क्लीन बोल्ड होतोय या टुर्नामेंट मधील. एक जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर झेल बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. आदित्य येतोय नवीन फलंदाज. पुन्हा एकदा मयुरेश हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. नक्कीच तो हॅट्रिक घेईल की नाही यात काही शंका नाही, परंतु एक जबरदस्त गोलंदाजी अद्यापर्यंत त्याने केले. एका मागोमाग एक गडी बाद होत चाललेत. मयुरेश यासाठी एक संधी. हॅट्रिक साठी 1000 रुपये अमोल म्हात्रे यांच्याकडून. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. इथे पहिली हॅट्रिक बसते आणि जबरदस्त गोलंदाजी. इथे हॅट्रिक नक्कीच मिळवते. जबरदस्त गोलंदाजी मयुरेश याच्याकडून. नवीन फलंदाज जातोय साई. एका मागोमाग एक गडी नक्कीच बाद झालेत आणि एक चांगली गोलंदाजी. एक गोलंदाजीची धुरा नक्कीच आगर सूर्य संघाकडून झाले. मयुरेश चांगली गोलंदाजी मयुरेश याच्याकडून. ह्यावेळेला चांगला चेंडू खेळून काढतोय. एकच धाव मिळते आणि बऱ्याच टायमाने धाव